शहरात शुक्रवारी दिवसभर चर्चेचा विषय ठरलेले प्रकरण म्हणजे दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि प्रहार संघटना यांच्यात झालेला वाद। शहरातील नामांकित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिकणाऱ्या सुमारे 40 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आलाय। या विद्यार्थ्यांच्या जागी इतर विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शाळेचा प्रवेश कोटा पूर्ण करण्यात आल्याचा दावाही पालकांनी केला आहे। विशेष म्हणजे संबंधित विद्यार्थी केजी ते 4थी पर्यंत शिक्षण घेणार असल्याने पालकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुमारे 40 विद्यार्थ्यांचे पालक शाळेत गेले। मुख्याध्यापक गफूर सगरी यांच्याशी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र मुख्याध्यापकांनी चर्चा करण्यास नकार दिल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे। त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। 40 विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न शालेय प्रशासन करत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। या संपूर्ण घटनेदरम्यान प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी फेसबुकवर लाईव्ह करून घडत असलेला प्रकार नागरिकांसमोर मांडला। हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। अनेकांनी या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून शहरभर याची चर्चा रंगली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंना चर्चेसाठी बोलावले। पोलिसांच्या उपस्थितीत सकारात्मक वातावरणात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सामंजस्याने तोडगा काढण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या प्रकरणाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। आता मुख्याध्यापक गफूर सगरी हे संबंधित 40 विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश देणार का, त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोणती भूमिका घेणार, याकडे पालकांसह संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागले आहे। दुसरीकडे विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश मिळाला नाही तर प्रहार संघटना पुढे कोणती भूमिका घेणार, आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार की चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार, याबाबतही उत्सुकता आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात शाळा प्रशासनाची अधिकृत भूमिका आणि विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करण्यामागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे दोन्ही बाजूंची भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। क्या दोष है? पहली से लेकर 4th तक ये बच्चे यहाँ पर स्कूल में पढ़े, आप 5वीं में बोल रहे हैं कि इनको हम एडमिशन नहीं देंगे क्योंकि हमारे स्कूल के अंदर 70 बच्चे हुए। मैं सवाल करना चाहता हूँ मुख्याध्यापक साहब से कि साहब आपके स्कूल के अंदर ये 4th तक पढ़े हुए बच्चे 5वीं में इनको एडमिशन आप क्यों नहीं दे रहे? इसलिए कि आप बाहर से बच्चे भर रहे हैं, ये बच्चों का हक नहीं है क्या? जो बच्चे पहली से लेकर 4th तक यहाँ पर पढ़े हैं और ये बच्चों को आप अभी बोल रहे हैं कि 5वीं से आप कहीं भी जाओ, इसका मतलब क्या? मैं राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब, उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, सुनेत्राताई और राज्य के शिक्षण मंत्री आदरणीय दादा भूसे साहब हो, सोलापुर के जिलाधिकारी साहब हो, सोलापुर के शिक्षण अधिकारी हो, इस गंभीर बात पर जो है ना ध्यान दे कि यहाँ बच्चों का, लड़कियों का भविष्य, लड़कों का भविष्य खराब करने का काम कर रहे हैं। तकरीबन 40 से ज़्यादा विद्यार्थी है जिसको 5वीं में यहाँ एडमिशन नहीं दिया जा रहा है क्योंकि ये 4th तक यहीं पे पढ़े। दी प्रोग्रेसिव स्कूल पहली से लेकर 10वीं कक्षा तक की स्कूल है। आप ये बोल रहे हैं कि 5वीं के बाद तुम कहीं दूसरी बात लेकर जाकर डालो क्योंकि हमारे पास जगह नहीं है। तो ये जगह किसके नाम पर भरी गई, इसकी जो है ना जाँच होनी चाहिए। ये बच्चे यहाँ स्कूल के अंदर जो है ना माँ बाप लेकर आ रहे हैं तो बच्चों को जो है ना स्कूल से हकाला जा रहा है, लड़कियों को हकाल रहे, लड़कों को हकाल रहे। आज ये बच्चों को क्या कसूर है? बेटा आप कहाँ पर पढ़े स्कूल, कितनी तक पढ़े आप? अब आप कौन से क्लास में जा रहे हैं अभी? क्या हो रहा है अभी? आपको बता रहे हैं स्कूल के अंदर क्या बोल रहे हैं आपको? क्यों दूसरे स्कूल में जाओ बोल रहे हैं? ये ऐसा कारण देकर जो है ना स्कूल के जो है ना लोग जो है ना, देखो ये छोटी बच्ची है, ये बच्ची का क्या कसूर है बोलो? इसका कुछ कसूर है क्या? तो इस मामले के अंदर जो है ना मुख्याध्यापक हो आकर जो है ना इसके बारे में जो है ना इनको इंसाफ दो, या तो फिर जो जब तक इनको इंसाफ नहीं मिलेंगे हम यहीं पर बाहर बैठे हुए। बाकी बच्चों का भी जो ना पढ़ाई चल रही है, इसका हमको भी ख्याल है, लेकिन एक चीज़ क्या है बोलो, ये 40 बच्चों का भविष्य बर्बाद करने का काम अगर कोई कर रहा होगा तो ये निषेधार्ह है, ये ठीक नहीं है। इसके बारे में जो है ना हम निषेध करेंगे। विचारतो किंवा मुख्याध्यापकांना विचारतो, जर पहिलीत असतील तर शिक्षक आपणच या मुलांना शिक्षण आपणच दिले, दुसरीत आपण दिले, तिसरीत आपण दिले, 4थीत आपण दिले, 5वीत आपण दिले। मग जर तुम्ही शिकवत नसतील तर त्यात विद्यार्थ्यांचा दोष काय? आणि या आई वडिलांना जे काही तुम्ही या बाबतीत बोलता म्हणजे चुकीचं, हे आई वडील म्हणजे शिकवत नाहीत, हे नाही। ज्यावेळेस शिक्षकच शिकवत नाहीत, आई वडील घरी कुठं तर मोलमजुरी करून खात असतात, कुठेतरी एका ठिकाणी ट्युशन वगैरे लावतात, त्याच माध्यमातून जर व्यवस्थितरित्या शाळेत जर शिक्षण
व्यवस्थित शिकवत नसतील, या सगरी साहेबांना या माध्यमातून सांगतो की या शाळेची मान्यता रद्द करावी, अन्यथा या प्रहार संघटनेच्या माध्यमातून फार मोठं आंदोलन या लहान मुलांच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत आम्ही उभं करणार. माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, यांना हात जोडून विनंती करतो की यांचं भविष्य बेटी पढाओ बेटी बचाओ म्हणतात मोदींचं, या मोदींच्या म्हणण्याला, या मोदींच्या ह्याला स्लोगनला जे काही तुम्ही काळं फासण्याचं काम केलेलं आहे, या माध्यमातून मी सांगू इच्छितो लवकरात लवकर याचा विचार व्हावा. अन्यथा हे सर्व विद्यार्थी कलेक्टर ऑफिसमध्ये 40 विद्यार्थी असतील, पालक असतील, प्रहार जनशक्ती पक्षाची टीम असेल, इतर कोण सपोर्ट करणाऱ्या सगळ्यांना घेऊन जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन बसणार. जर याचा निकाल नाही झाला तर सगरी साहेबांनी 1 तासाचा मी तुम्हाला वेळ देतो, अन्यथा हे आंदोलन वेगळ्या पद्धतीचं मग प्रहार स्टाईलने हाताळलं जाईल हे आपल्याला सांगू इच्छितो. इथं जे काही लहान मुलं शिकतायत आम्हाला यांना डिस्टर्ब करायचं नाही. तिथं जे काही मुलं तुम्ही घेतलेत त्यांना पण तुम्ही बघा, पण या मुलांना ॲडमिशन देणं हे तुमचं कर्तव्य आहे. अन्यथा या शाळेची मान्यता जे टाकून दिलेले चुकीच्या पद्धतीने बोलणारे, चुकीचे मॅटर लावणारे या गफूर सगरींना निलंबित करा. या विद्यार्थ्यांवर अन्याय केला, या शाळेची मान्यता रद्द करा, अन्यथा प्रहार संघटनेच्या स्टाईलने भविष्यात आंदोलन केलं जाईल हे आपणासमोर सांगू इच्छितो. धन्यवाद.